मेष, वृषभ आणि मिथुन या राशींवर 27 जुलैपासून होणाऱ्या शनिवक्रीचा काय परिणाम होणार? 27 जुलै 2026 पासून पुढचे 138 दिवस तुमच्या खिशात पैसा खेळणार की बँक बॅलन्स रिकामा होणार? कारण शनिदेव वक्री होत आहे. या 3 राशींचं नशीब 100% बदलणार आहे. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. येणारा 27 जुलै 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी न्यायदेवता आणि कर्मफलाचे दाता शनिदेव हे जलतत्वाच्या मीन राशीमध्ये वक्री होत आहे. हा वक्री काळ तब्बल 138 दिवस असणार आहे आणि जेव्हा जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा तेव्हा लोकांच्या मनात एक अनामिक भीती असते. पण लक्षात घ्या, शनी वक्री होणं म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. वक्री होणं म्हणजे ब्रह्मदेव आपल्याला आठवण करून देतात, बाबरे, तुझी काही मागची कामं राहिलेली आहेत ती आधी तू पूर्ण कर. स्वतःमध्ये काही सुधारणा कर आणि मग पुढे जा. या वेळची वक्री चाल अधिकच विशेष आहे. कारण ऑगस्ट महिन्यात 2 ग्रहण लागत आहेत. तसंच मंगळ, राहू, केतू यांचा प्रभाव पाहता जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. एक जमेची बाब म्हणजे या वक्री शनीवर देवगुरु बृहस्पतींची शुभदृष्टी आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 138 दिवसांच्या या वक्रीच्या काळात मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशींवर नेमका काय आणि कसा प्रभाव पडणार आहे ते. आता यामध्ये 7.5 समीकरण काय बदलेल तर किंवा शेवटी आपण पाहूया प्रत्येक राशीसाठी अचूक एक उपाय, एक मंत्र, दान आणि अंगठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची ठरते हे लक्षात ठेवा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता सगळ्यात आधी आपण बोलूया मेष राशीबद्दल. मेष रास सगळ्यात आधी म्हणजे मेष राशीच्या जातकांनो, शनिदेव हे तुमच्या कुंडलीत दशम स्थानात म्हणजे कर्म आणि एकादश लाभ या 2 अत्यंत महत्वाच्या स्थानांचे मालक आहेत. सध्या शनिदेव तुमच्या व्ययस्थानातून अर्थातच 12व्या घरातून हे गोचर करत आहेत. म्हणजेच तुमच्यावर जो आहे तो 7.5चा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू आहे. आता यात बदलणारा प्रभाव आणि तुम्हाला मिळणारे लाभ आपण जाणून घेऊया. आता या ठिकाणी मुख्य मुद्दा म्हणजे वक्री काळात जर शनी अनेकदा मागच्या घराचे फळ देतात, म्हणजेच व्ययस्थानातून वक्री झालेले शनिदेव हे तुमच्या 11व्या घराचे म्हणजेच लाभस्थानाचे देखील तुम्हाला फळ देतील. जरी तुम्हाला 7.5 सुरू असली तरी देखील मेष राशीच्या जातकांना या 138 दिवसात विशेष धनलाभ होण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता आहे. तुमची जी काही रखडलेली कामे होती ती अचानकच गती घेतील. आता मीन राशीत बसलेल्या वक्री शनीची दृष्टी ही तुमच्या 3 स्थानांवर पडत आहे. द्वितीय स्थान जिथे वृषभ रास येते. आर्थिक बाबतीत देखील तुम्हाला जुने पैसे परत मिळू शकतात, पण बोलण्यावर ताबा तुम्हाला ठेवावा लागेल, नाहीतर कुटुंबात मोठे वादविवाद होऊ शकतात. आता षष्ठ स्थान हे कन्या रास, कोर्ट कचेरीच्या कामात किंवा जुन्या आजारातून तुम्हाला आराम मिळणार आहे. शत्रूवर तुम्ही मात कराल. आणि तिसरी दृष्टी म्हणजे भाग्यस्थानावर पडेल. अर्थातच धनुराशीवर नशिबाची साथ मिळवण्यासाठी थोडे जास्त तुम्हाला कष्ट करावे लागतील किंवा तुम्हाला धार्मिक प्रवासाचे देखील योग येतील. आता मेष राशीसाठी जाणून घेऊया काही विशेष उपाय. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर ओम प्राम प्रीम प्रोम स शनिच्चराय नमः या मंत्राचा 1 माळ जप करा. शनिवारी गरजू व्यक्तीला मोहरीचं तेल किंवा काळं तीळ दान करा. आता 7.5चा ताण कमी करण्यासाठी आणि तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळण्यासाठी शनी मुद्रिका, निली, कॉपर रिंग तुम्ही नक्की वापरू शकता. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. वृषभ रास आता पाहूया दुसरी राशी, ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी तर शनिदेव केवळ एक योगकारकच नाही तर थेट राजयोग कारक देखील आहेत. ते तुमच्या भाग्य आणि कर्माचे देखील स्वामी आहेत आणि सध्या ते शनिदेव तुमच्या लाभस्थानातून म्हणजेच 11व्या घरातून हे प्रवास करत आहेत. आता जो सध्याचा काळ आहे तो तुमच्यासाठी आधीच चांगला आहे.
पण या 138 दिवसांच्या वक्री काळात तुमच्या शुभफळांची तीव्रता ही दुप्पट तिप्पट रीतीने वाढणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार या वेळेला करत असाल, व्यवसायात मोठी गुंतवणूक करायची असेल, तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. कारण तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक प्रगती या काळात दिसून येणार आहे. शनिदेवांची दृष्टी तुमच्या ज्या स्थानावर आहे तिथे काय घडेल? अर्थातच तुमची स्वतःची वृषभ रास मानसिक प्रगती होईल, व्यक्तिमत्व सुधारेल, पण तुम्हाला आळस हा झटकावा लागेल. पंचम स्थान शिक्षण आणि संतती संदर्भात चांगले निर्णय घेतले जातील. जुनी अर्धवट राहिलेली विद्या किंवा अभ्यास तुम्ही पूर्ण करू शकता. आता अष्टम स्थानात अर्थातच धनुरास, गुप्तधनाचे योग किंवा अचानक नफा देखील तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. मात्र एक सावधगिरी बाळगा, वाहन चालवताना नेहमीच काळजी घ्या. आता जाणून घेऊया वृषभ राशीसाठी काही विशेष उपाय. आता तुमच्यासाठी मंत्र आहे. शनिदेवासोबतच मारुतीची सेवा देखील तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. रोज किंवा शनिवारी हनुमान चालीसा किंवा ओम हन हनुमंतये रुद्रात्मकाय हुम फट या मंत्राचा जप करा. शनिवारी मजुरांना किंवा कष्टकऱ्यांना अन्नदान करा. लोखंडी वस्तू, छत्री दान करा. राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नीलम खड्याची अंगठी, कामात गती आणण्यासाठी पाचू खड्याची अंगठी देखील तुम्ही धारण करू शकता. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मिथुन रास. आता जाणून घेणार आहोत मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीसाठी जे शनीचे अष्टमेत आहे आणि भाग्यश असून मुख्य कारकग्रह आहे. शनिदेवांचं जे गोचर आहे ते अर्थातच तुमच्या दशम स्थानातून म्हणजेच कर्मभावातून सुरू आहे. हा वक्री काळ मिथुन राशीसाठी मात्र अनेक बाबतीत लाभदायक तर ठरणारच आहे आणि विशेषतः करिअरच्या बाबतीत. पण शनीची जी वक्री चाल आणि जी दृष्टी आहे त्यामुळे काही गोष्टींमध्ये तुम्हाला विलंब आणि अडथळा हा देखील येऊ शकतो. शनीची दृष्टी तुमच्या ज्या स्थानावर आहे तिथे खालच्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. आता त्या कोणत्या आहे त्या जाणून घेऊ. शनी हा व्ययस्थानावर असेल तर नको ते खर्च वाढू शकतात किंवा परदेश प्रवासाच्या योजना देखील आखल्या जातील, तर त्यात थोडा विलंब होईल. जर शनी चतुर्थ स्थानावर असेल तर प्रॉपर्टी किंवा नवीन वास्तू घेण्याचं काम रेंगाळू शकतं किंवा मातापितांची प्रकृतीची देखील तुम्हाला काळजी घ्यावी शकते. घरात विनाकारण वाद होणार नाही याची मात्र तुम्ही दक्षता घ्या. तिसरी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून मतभेद देखील होऊ शकतात. आता समजून घ्या. थोडक्यात काय तर हा काळ प्रगतीचा आहे, पण घाई गडबड न करता योग्य नियोजन करून संयम ठेवूनच पुढे जाण्याचा देखील हा काळ आहे. आता जाणून घेऊया मिथुन राशीसाठी काही विशेष उपाय. मानसिक ताण आणि कामातील विलंब दूर करण्यासाठी रोज महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करा. शनिवारी पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घाला. तसंच गरिबांना काळे बूट किंवा घोंगडी दान करा. घरातील वाद आणि मानसिक अस्थिरता टाळण्यासाठी पांढरा मोती असलेली अंगठी, पाचू खड्याची अंगठी, बेजोड चांदीची अंगठी, चांदीचे कडे वापरणं अत्यंत तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. तर जातकांनो, 27 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या शनीच्या 138 दिवसांच्या वक्री काळात घाबरून न जाता शनीच्या शिस्तीचे तुम्ही पालन करा. प्रामाणिकपणे तुमचं काम करा, कारण शनी हा न्यायप्रिय आहे. तुम्ही जितकं प्रामाणिक राहाल तितकंच शनीचे शुभ फळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आता तुमची रास कोणती आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते लिहून नक्की कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी, कडे किंवा खडे हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच उर्वरित राशींच्या विश्लेषणासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.